श्रीरामपूरमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी श्रीरामपूरच्या जो काही मेन बाजारपेठ परिसर आहे तिथं काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्या मोहिमेमध्ये शेकडो जे छोटे छोटे दुकानदार होते, छोटे छोटे व्यापारी होते, त्यांचे दुकानं काढून अतिक्रमणाच्या आणि विकासाच्या नावाखाली त्यांना विस्थापित केलं गेलं. त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून कुठल्याही प्रकारे सोडला गेलेला नसताना यांनी परत विकासाच्याच नावाखाली प्रवरा कॅनॉल परिसरातील जे काही हिंदू रहिवासी त्यांचे घर अतिक्रमणाच्या नावाखाली काढण्याचा उपक्रम सुरू करून त्यांना आता विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यामुळं आम्ही ते घर, ते जे काही व्यापारी असतील किंवा जे काही गरीब लोकवस्ती असेल त्यांना बॅकअप करणारं कोणी नाहीये, त्यांच्यासाठी बोलणारं कोणी नाहीये. म्हणून काय, हे संघटित लोक नसल्या कारणाने हे जे काही प्रस्थापित लोक आहे हे यांचं हित साध्य करण्यासाठी असल्या गरीब जनतांचे घर आज काढून घेण्याच्या मार्गे लागलेले आहेत. म्हणून हा आंदोलनाचा आम्ही भूमिका घेतलेली आहे. अतिक्रमण मोहिमेच्या माध्यमातून खरंच विकास होईल असं तुम्हाला वाटतं? मला असं सांगायचं आहे की कुठल्याही शहराचा विकास करायचा असेल तर त्या शहराची आधी बाजारपेठ ही विकसित केली पाहिजे, तिला समृद्ध केलं पाहिजे. आता बाजारपेठ विकास करायचं बाजूला राहिलं, यांनी आधी बाजारपेठच नष्ट करून टाकली. श्रीरामपूरमध्ये गेली 40-50 वर्षापासून जी काही बाजारपेठ होती, ज्या बाजारपेठाच्या जीवावर श्रीरामपूरची अर्थव्यवस्था कशी का होईना चाललेली होती, ती पण नष्ट करण्याचं काम यांनी केलेलं. आता एवढंच नाही, यांना जर विकासाचं एवढंच पडलंय ना, तर श्रीरामपूरची MIDC पडली ना, त्या MIDC कडे कोणाचं लक्ष नाहीये. तिथं साधे कारखाने येत नाही. यांना श्रीरामपूरच्या विकासाचं एवढंच पडलेलं होतं तर आतापर्यंत श्रीरामपूरमध्ये एखादा मोठा उद्योग आणायचा होता, त्या माध्यमातून श्रीरामपूरच्या जनतेला रोजगार मिळवून द्यायचा होता. श्रीरामपूरचे जे काही बाजारपेठ आहे तिला समृद्ध करण्यासाठी यांनी प्रयत्न करायचे होते. श्रीरामपुरातला बैल बाजार संपला, पानाचा मोठा बाजार होता, आशिया खंडामध्ये इथून पान जायचं, तो बाजार संपवण्यात आला. श्रीरामपुरातले कार्यालय दुसरीकडे हलवण्यात येत आहे. मग हा श्रीरामपूरचा विकास आहे का श्रीरामपूरचा विनाश आहे, हेच श्रीरामपूरच्या जनतेला कळणं आहे ना. आता श्रीरामपूरची जर परिस्थिती आजची बघितली तर बघा, श्रीरामपूर हे श्रीरामाचं शहर आहे. श्रीरामाचे विचार घेऊन हे शहर वसलेलं आहे. या शहरामध्ये रात्री 10च्या नंतर कोणी बाजार पडू शकत नाही. हे श्रीरामपूर शहर रात्री 10 वाजता बंद होतं. हे कशामुळं? कारण नागरिकांमध्ये काय असुरक्षिततेची भावना आहे. कुणामुळं? कारण ह्याच शासनकर्त्यांनी, ह्याच राज्यकर्त्यांनी इथं गुंडांना मोकळ्या स्वरूपाचं वातावरण दिलेलं आहे. त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही नाही, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अंकुश नाही, ते निरंकुशपणे वागतायत. आणि म्हणजे त्या रिस्ट्रिक्शन कोणावर? तर सामान्य जनतेवर. सामान्य जनता ह्या श्रीरामपूरमध्ये रात्री 10च्या नंतर बाहेर पडू शकत नाही. तर ही तर श्रीरामपूरची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे. अशी परिस्थिती ही निर्माण व्हायला याला जबाबदार कोण? स्थानिक राज्यकर्ते आणि बाहेरून येणारे राज्यकर्ते, या दोघांनी श्रीरामपूरला नष्ट करण्याचा पूर्ण मनसुबा बाळगत ते आपल्या कार्यपद्धतीला लागलेले आहेत असं मला वाटतं. शासनाने पुनर्वसनाचा आराखडा जाहीर केला, तुम्ही पुनर्वसन कसे करता? आता आमची भूमिका तर पहिली अशी आहे की तुमचं जे काही तुम्ही विकासाच्या नावाखाली हे काही गोरगरीब लोकांच्या डोक्यावरचं छप्पर जे काढून घेण्याचं, पाप करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. पहिली गोष्ट, पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही आधी निश्चित करा
की तुम्ही कुणाला विस्थापित करणार आहे. आणि त्यांना विस्थापित करण्याच्या आधी त्यांना स्वीकार्य असेल ह्या पद्धतीच्या त्यांना सदनिका तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. बरोबर आहे. त्यांना तुम्ही त्या सदनिकांच्या चाव्या त्यांच्या हातात द्या, ते स्वतःहून जातील ना. जर हे काही अतिक्रमणे त्यांना जर दुसरीकडे चांगली रहिवास मिळाली तर ते कशाला त्या झोपडपट्टीमध्ये राहतील. आणि पहिली गोष्ट, यांना जर विकासाच्याच नावाखाली हे सगळं काही करायचं तर तुम्ही श्रीरामपूरची अर्थव्यवस्था कधी सुधरेल, ती समृद्ध कशी होईल याकडे लक्ष द्या ना. ती जर समृद्ध झाली, हे लोक समृद्ध होतील, मग ते झोपडपट्टीत कशाला राहतील. अतिक्रमणाच्या नावाखाली शासनाला श्रीरामपूर उद्ध्वस्त करायचा असं वाटतं. स्पष्ट आहे. काही लोकांना श्रीरामपूर उद्ध्वस्त यासाठी करायचंय कारण त्यांना वाटतं की ही श्रीरामपूरची जी काही जनता आहे ही आपल्या अंतखाली जगून राहिली पाहिजे. आपल्याला जे वाटतंय, आपल्याला जसं वाटतंय, यांचं भवितव्य आपल्या नाही किंवा ओव्हर असलं पाहिजे असे म्हणणारे काही लोक आहेत. आणि ते या श्रीरामपूरला उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेले. श्रीरामपूरच्या जनतेला यांचे काय मनसुबे हे समजणं खूप गरजेचं आहे. आता श्रीरामपूरची जर परिस्थिती आजची बघितली तर बघा, श्रीरामपूर हे श्रीरामाचं शहर आहे. श्रीरामाचे विचार घेऊन हे शहर वसलेले आहे. ह्या शहरामध्ये रात्री 10च्या नंतर कोणी बाहेर पडू शकत नाही. हे श्रीरामपूर शहर रात्री 10 वाजता बंद होतं. हे कशामुळं? कारण नागरिकांमध्ये काय आहे, असुरक्षिततेची भावना आहे. कुणामुळं? कारण ह्याच शासनकर्त्यांनी, ह्याच राज्यकर्त्यांनी इथं गुंडांना मोकळ्या स्वरूपाचं वातावरण दिलेलं आहे. त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही नाही, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अंकुश नाही, ते निरंकुशपणे वागतायत. आणि म्हणजे त्या रिस्ट्रिक्शन कोणावर? तर सामान्य जनतेवर. सामान्य जनता ह्या श्रीरामपूरमध्ये रात्री 10च्या नंतर बाहेर पडू शकत नाही. तर ही तर श्रीरामपूरची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे. अशी परिस्थिती ही निर्माण व्हायला याला जबाबदार कोण? स्थानिक राज्यकर्ते आणि बाहेरून येणारे राज्यकर्ते. या दोघांनी श्रीरामपूरला नष्ट करण्याचा पूर्ण मनसुबा बाळगत ते आपल्या कार्यपद्धतीला लागलेले आहेत असं मला वाटतं. आपण केलेलं आंदोलन का थांबवलं? आंदोलन थांबलेलं नाहीये, ते स्थगित केले गेलेले. आम्ही आंदोलन करत असताना माननीय उच्च न्यायालयाचा स्टे ऑर्डर आलेलीच होती, परंतु जलसिंचन विभागाकडून प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्हाला कळवण्यात आलं की तुमच्या काय मागण्या असतील त्या सांगा. त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने मागणी केली की तुम्ही आधी तुमच्या हद्दी निश्चिती करा, त्या मोजून घ्या, आणि त्या मोजून झाल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा की त्यामध्ये तुम्हाला कुठले अतिक्रमण काढणं अपेक्षित आहे. कारण सध्या श्रीरामपूर संभ्रम अवस्थेत आहे. त्यांनी सरसकट सगळ्यांनाच नोटिसा बजावलेली आहेत. बरं, आता त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की पाटबंधारे विभागामध्ये छोट्या चारी वगैरे ह्या पण येतात. आता त्या चारीमुळे काही लोकांनी अक्षरशः बंगले बांधलेले, त्या चारी नष्ट झाल्या. मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली का? किंवा त्यांच्यावर कारवाई करणार आहे का? आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, पण तुम्हाला ह्या गोरगरीब जनतेच्याच घरांचा का त्रास होतो हा माझा प्रश्न आहे. अतिक्रमणाचा उत्तर आता न्यायालयामध्ये झाले, म्हणून न्यायालयात आपण आपली बाजू कशी मांडणार आहोत? सध्या न्यायालयाची जी लढाई आहे ती न्यायालयामध्ये सुरूच आहे. ती एका स्ट्रॅटेजिक स्वरूपामध्ये आम्ही लढतोय. पुढे न्यायालयात काय होणार आहे किंवा आम्ही न्यायालयामध्ये या गोरगरीब लोकांची बाजू कशी मांडणार हे त्या लेवलला डिसाईड होऊ द्या. ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू.
शासनाकडून समजा तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या गेल्या तर या पुढील काळामध्ये आंदोलनाची दिशा काय असणार आहे? शासनाने सगळ्यात आधी हे जे काही विस्थापित दुकानदार यांचा मार्ग पहिले लावावा. यांना जे काही विस्थापित केलं गेलेलं आहे यांच्या पुनर्वसनाचं आधी बघावं आणि मग तुम्हाला दुसरे कुठले काही अतिक्रमण असतील ना तिकडे लक्ष द्यावेत यांनी. कारण तुम्ही ह्या दुकानदारांना सुद्धा तुम्ही प्रॉमिस केलेलं होतं की आम्ही तुम्हाला दुसरीकडे पर्याय व्यवस्था करून देऊ म्हणून, परंतु ते फक्त काय होते निवडणुकीपुरते त्यांचे आश्वासन होते. हे स्पष्ट झालेले. आज त्या दुकानदारांकडे कुणी बघायला नाही. ते काय करतायत, त्यांची जे परिवार आहे ते उपाशी मारतायत की काय काय होतंय, त्यांच्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला मोकळा नाही. कारण यांना यांचं बिल्डर लॉबी, यांना यांची 2 नंबरची धंदे करणारी लॉबी किंवा माफिया लॉबी हे सांभाळण्यामध्ये यांचा सगळा वेळ आणि विचार जातोय. यांना या गरीब लोकांचा विचार करायला वेळच कुठे आहे? या पुढील आंदोलनाची दिशा काय असणार आहे? शासनाला आपला काय दिशा? आता आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही शासन दरबारी वरपर्यंत जाणार आहे. कुठं जाणार आहे हे मी स्पष्ट करणार नाही, परंतु आमची सरळ भूमिका अशी आहे की कॅनॉल परिसरामध्ये कॅनॉलच्या कडेपासून जे 30 फूट अंतरावर आहे अशी घरं हे कायमस्वरूपी केले जावे आणि ज्या घरांना यांना अतिक्रमण म्हणून काढायचंच आहे त्या घरांना सर्वात आधी यांनी त्या लोकांना मान्य असेल अशा प्रकारच्या सदनिका बांधून द्याव्यात, त्याच्या चाव्या त्यांच्या हातात द्याव्यात आणि मगच त्यांना विस्थापित करावं. ही आमची एक प्रमुख मागणी असेल. आणि जे काही श्रीरामपुरातले जे काही दुकानदार आहेत ते यांच्या ज्या अमानुष कार्यवाहीमध्ये त्यांचे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यांचाही प्रश्न आम्ही शासन दरबारी उपस्थित करणार आहे.